शेतकऱ्यानं जर वावरात पिकवलंच नाही तर लोकांच्या ताटात आणि त्याच्या ओटात आणि पोटात जाईल कसं? तर कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरले बाबा काय पाहा लागते बाबा, प्रतिभा देवीसिंग पाटील यांची असणारी संस्था शेतकऱ्याच्या सेवेसाठी की नाही रात्रंदिवस मेहनत करते। या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी अमरावती भातकुली नांदगाव खंडेशीच्या वतीनं खरीप पूर्व मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवलाय आणि शेतकऱ्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी मी नाही हे गोष्टच होऊ शकत नाही ना बाबा, आपण असं हाडाचे कास्तकार ना, तर हा कार्यक्रम नेमका काय आणि आजच्या कार्यक्रमात स्पेशल काय आहे ते आपण पाहणार आहोत। आणि अमरावती जिल्ह्याची पहिली ठीक आहे ना, आपण मी तुमची खाली पट्टी चालवणार सरळ सरळ म्हणजे लोकांनी माती परीक्षण वगैरे करतो, मातीचं विषय दिवाळीपासून चालू होतं, पण जे पण शेतीचा आपण जर 3 ते 4,000 रुपये 55 ते 60 दिवसानंतर 60 दिवसांमध्ये तुम्हाला परत स्प्रे घ्यायचा चमत्कारचा। जनरली आपल्या नांदगाव मुंडेश्वर असेल किंवा भाकरी पडता असेल या याच्यामध्ये 1 तास स्प्रेमध्ये कंट्रोल होतं, 2 डबल स्प्रे घ्यायची गरज नाही आहे, कारण की काही हलका पडता आहे, जिथं भारी जमीन आहे तिथं 2 स्प्रे तुम्हाला याची द्यायची गरज आहे। तर याचा फायदा काय होईल, जे कपाशीची जी गळफांदी असते तुम्ही बघितलं असेल की झाडाच्या तर कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुरात मी आलतो आज खरीप पूर्व शेतकऱ्याला मार्गदर्शन आवश्यक आहे ना बाबा। कास्तकारांना पिकवलं त्या टेबले प्रत्येकात ताटात ओटात आणि पोटात जाईल, पण कास्तकाराचे वज्र वाक्य आहेत ना, तर आज या ठिकाणी एक SRT म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञानावर छत्रपती संभाजीनगरहून आलेले जोशी सर आहेत। अळणाव भले जोशी अशी जोशी जर म्हटलं लोकले पाठपूजा सत्यनारायण हिरमुंजगिन ते सारा आठवते, पण हे जोशी सर 100% कास्तकारले सर। SRT म्हणजे काय जरा सांगा बा पहिले मला। नमस्कार, मी दीपक पुरुषोत्तम जोशी, मुक्काम देवगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मागील 6 वर्षाच्या आधी मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो, पण 6 वर्षाच्या पूर्वी मला प्रताप काका चिपळूणकर कोल्हापूर यांची भेट झाली आणि त्यांनी विना नांगरणी शून्य मशागत संवर्धित शेती ही एक नवीन शेतीची संकल्पना मला अंमलात आणायला लावली। मी करत नव्हतो, मी बाकीच्या शेतकऱ्यांसारखा होतो, पण हे तंत्रज्ञान आज बहुगुणी तंत्रज्ञान आहे आणि त्याला राज्य शासन सपोर्ट करते। लोक अजून त्या गांभीर्याने विचार करत नाही की जेव्हा राज्य शासन सपोर्ट करते, पोखरा योजने, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 याच्यात हा महत्वाचा विषय आहे। पण आपल्याकडे काय झालंय, चांगल्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत आणि नको त्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं। तर त्यामुळे ह्या सर्व जास्तीत जास्त लोकांनी ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपला शेतीवरचा उत्पादकतेवरचा खर्च कमी करणं गरजेचं आहे आणि आमच्या पैसे तेवढंच आहे। उत्पादन वाढ आमच्या हातात नाही, फक्त उत्पादनावरचा खर्च कमी झाला की आपला निव्वळ नफा वाढतो। नाही, आता तुम्ही मला एक गोष्ट सांगितली की उत्पादनाचा खर्च कमी करायचा, पण हे शून्य मशागत शेती नावाचं इंजेक्शन राजा अंगात कोणाच ठिकाणी घुसून नाही राहिलं ना। जरी नाही जरी घुसलं तुमच्या अंगात, परंतु आता माझा 6 वर्षाचा अनुभव आहे। मी 6 वर्षात माझं शेत नांगरलेलं नाही, वखरलेलं नाही, काही नाही, फक्त तण व्यवस्थापन केलेलं आहे। तण निर्मूलन न करता तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि पिकाचे अवशेष जमिनीत ठेवणं गरजेचं आहे। आज जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे हा धोक्याच्या पातळीच्या आत आहे, 0.5च्या आत आपण आहोत सगळे, कोणी किती गप्पा मारल्या, आणि आपल्यापाशी बाहेरून टाकून आणून टाकायला आर्थिक परिस्थिती नाही आणि शेणखत जरी म्हणलं तर शेणखताला मर्यादा आहे। तर त्यामुळे ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून फक्त सेंद्रिय गर्भ वाढवायचं आमचं हे तंत्र आहे। नाही, पण तुम्ही जर मला एक गोष्ट सांगून राहिले की बा की आपल्याला तण निर्मूलन करायचं नाही, तणाचं फक्त व्यवस्थापन करायचं, एक 8-10 दिवस 15 दिवस जर वावरात जर फिरलो नाही तर छाती ओळायला आमच्या इकडे तण होते म्हटलं, मग हे काय करा का पीक पेरा का तण वाढवा हेच तर समज, आणि तुम्ही म्हणता शून्य मशागत, वकर वय तर करायला गेला भाऊ। आता यावर्षी माझ्या गावात आम्ही 450 मिलीमीटर आमचं सरासरी पावसाचं पर्जन्यमान आहे आमच्या मंडळाचं, महसूल मंडळाचं। यावर्षी आमच्याकडे 1200 मिलीमीटर पाऊस झाला, त्याच्यात 4 वेळेला अतिवृष्टी झाली, मी कुठेही बाधित झालो नाही। माझं 1200 मिलीमीटर पाऊस होऊन सुद्धा माझं तुरीचं उत्पादन एकरी करोडमध्ये 7 क्विंटल आहे। मग हे कसं घडलं, तर हा चमत्कार त्या तण व्यवस्थापनाचा आहे। आणि आज जो महत्वाचा प्रश्न आहे की ज्याच्यावर कुठंच बोललं जात नाही की जमिनीची धूप, तुम्ही सगळे गप्पा मारता आम्ही असं नांगरलं वगैरे आणलं तसं, आज जमिनीतून किती टन माती जाते याच्यावर विचार करा ना। आणि ही जर जमिनीतली माती अशीच वाहत गेली तर तुम्ही दोष कोणाला देणार, आपणच त्याचे दोषी ठरवा। आता एक गोष्ट तुम्ही ज्या पद्धतीने मला सांगितली की तुम्हाला एकरी 7 क्विंटल, पण आमच्या इकडे आहे संत्रा, आता आमच्या इकडे आम्ही जे मोसमी पीक टरबूज सारखं पीक पेरतो, एकदा त्यात चर केले जे आपण त्याला बेड म्हणतो, हा बेड समजा म्या या वर्षी पाळला, म्या टरबूजचा बेड पाळला, प्रश्न पहा, म्या टरबूजचा बेड पाळला, आता पुढच्या वर्षी मला काय करायचं त्याच्यावर मिरचू लावायचं त्याच बेडवर, तुम्ही म्हणता की 5 वर्षा लोक आपल्याला तो कार्यक्रम करते, हे जमू शकते काय? तुम्ही त्या बेडवरती
बेड टरबूज निघालं हा. त्याला कट करून टाका, हा. वेलमध्ये बाजूला पडू द्या हा. आणि डायरेक्ट त्याच्यावर लागवड करू शकता. काही अडचण नाही, हम्म. काहीच अडचण येत नाही त्याला. हा. तर त्यामुळे तशी भीती बाळगायचं काही कारण नाहीये. हम्म. की ते एकदा बेड केले की तुम्ही वर्षानुवर्ष त्याचा वापर करू शकता. बरं, आता एक दुसरी आणि गोष्ट. त्याच्यात टोकन यंत्र आलेत. हो. आता हे तुम्ही म्हणताय मिरचीचं, पण आता पोकरा योजनेच्या अंतर्गत टोकन यंत्र आले, त्यांनी तुम्ही टोकन करू शकता. म्हणजे पेरणी बिरणीचंही काम राहत नाही. आता बोलताना तुम्ही मला एक तिसऱ्या प्रश्नाचं असं उत्तर दिलं की आपल्याला तण निर्मूलन करायचं आणि तण व्यवस्थापन करायचं. आमच्या इकडचे गवत असे आहे सर की माणसानं जर उपटतो म्हटलं ना, गवत अंदरच्या अंदर राहते पण माणसाच्या हातातल्या रक्ताच्या धारा निघतात. मग या टाइमला कसं होईल, तुम्ही तणनाशक जर मारलं तर आमच्या वाचनात असं की तणनाशकानं जमीन खराब होऊन राहिली. आता तुम्ही जे तण वाढतं म्हणता, हा. तुमच्या भागात वाढतंय, आमच्याही भागात वाढतं. आपण काही फार लांबचे नाहीये. ठीक आहे, तुमच्याकडे पाऊस जास्त आहे तर ग्रास कटर येते. त्याच्यात विविध प्रकारचे ग्रास कटर आहेत. ट्रॅक्टर चलित आहेत, म्हणजे अगदी 70 हॉर्स पॉवर, 50 हॉर्स पॉवर, 15 हॉर्स पॉवर, मॅन्युअल पॉवर टिलर सारखं आहे. आणि पाठीवर बगलीत घेऊन वापरायचं ग्रास कटर. ह्या सगळ्या ह्या पोकरा योजनेत अंतर्गत समाविष्ट केलेल्या आहे. ह्या ग्रास कटरच्या माध्यमातून तुम्ही तण व्यवस्थापन अगदी बिनदिक्कत करू शकता. काहीही अडचणी येत नाही. तर माझ्यासोबत कृषी अधिकारी श्री चेडे सर आहेत. चेडे सर, सरांचा कार्यक्रम पाहिला. सरनं डायरेक्ट सांगितलं की एकदा तुम्ही पेरलं की शून्य मशागत शेती, वकरवाई बंद करा, नांगरटी बंद करा. हा कॉन्सेप्ट आपल्या विदर्भातल्या लोकांच्या डोसक्यात घुसायला टाइम लागेल ना बाबा जरासा? नाही, हा कन्सेप्ट एकदम अतिशय साधा सोपा आहे. आज इथे कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी KVK दुर्गापूर येथील शास्त्रज्ञ आणि आमच्या आत्म्याच्या प्रकल्प संचालक निसाने मॅडम, तसेच KVK दुर्गापूर येथील सिंग सर आणि संजय जोशी सर, शून्य मशागत केंद्र या विषयावर आम्ही शेतकऱ्यांना आज मार्गदर्शन केलेलं आहे. आजचा प्रशिक्षणाचा कार्यशाळेचा प्रमुख अट्रॅक्शन म्हणजे सर्व शेतकऱ्यांना एक नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळालेली आहे. त्याचं नाव शून्य मशागत आपण म्हणू शकतो. आणि या मार्फत शेतकऱ्यांचा आपण बघितलेलं आहे की सोयाबीनचं आज शेतकऱ्यांना उत्पादन कमी येते. सर्वसाधारणतः 4 ते 5 क्विंटल हा एव्हरेज आता झालेला आहे. परंतु याच्यावर जर मात करायची असेल तर शून्य मशागतचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. कारण की उत्पादन खर्च जर कमी केला तर उत्पन्नामध्ये त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. आणि त्याचबरोबर सरांनी आता सांगितलं की आपले जर तणकट फार वाढते, परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ब्रश कटर घेतला आणि ब्रश कटरचा वापर करून त्याचं निर्मूलन केल्यापेक्षा त्याचं व्यवस्थापन म्हणजे तणकट कापून त्याच्या जागेवर त्याला मुरू घातलं तर त्याचं चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत तयार होऊ शकते. आणि ज्यामुळे शेतामध्ये जे आज सेंद्रिय कर्ब कमी आहे ते कर्ब 1च्या पुढे नेण्यासाठी आपण त्याला मदत होऊ शकते. तर माझ्यासोबत या ठिकाणचे ठाकूर सर आहेत. ठाकूर सर म्हणजे बल्लभ प्रसिद्ध व्यक्तिमत्व. तर ठाकूर सर, मला एक सांगा, या ठिकाणी शून्य मशागत शेतीचा म्हणजे कार्यक्रम सांगितला जोशी सर, जबरदस्त होता. तर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून इकडे तिकडे पसरलं पाहिजे ना, याच्यासाठी काही आपण काही करताल का बा? हो, बिलकुल. याचा तुमचा जो विषय आहे याच्यामध्ये आपण प्रचार प्रसिद्धी याच्यामध्ये करू. पण जसं ट्रेनिंग आहेत प्रशिक्षणाच्या मार्गाद्वारे किंवा माहिती जसे व्हॉट्सअप ग्रुप आहेत KVK याच्याद्वारे याचा प्रचार प्रसिद्धी आपण चांगल्या प्रकारे करू. शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी KVK याच्यामध्ये खरंच प्रयत्न करेल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर केंद्र शासनाद्वारे जर काही आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन याचे मिळाले असतील ते पण आपण शेतकऱ्यांच्या शेतावर याचे प्रात्यक्षिक घेण्याचं प्रयोजन करू शकू. तर माझ्यासोबत अचलपूर परतवाडा शहरातला एकही जो प्रतिष्ठित माणूस न ओळखणारा चेहरा आणि पण अमरावतीत एक हाडाचे कास्तकार असणारे आमचे सर आहेत. नावं सांगायचीच गरज नाही. आज एवढा मोठा चांगला कार्यक्रम झाला. एक कास्तकार म्हणून तुम्हाला आजच्या कार्यक्रमातून काय शिकायला भेटलं सांगा भाऊ जरा सर मला. ऍक्च्युली आता काळाच्या गरजेनुसार शेतीमध्ये खरंच मजुराची समस्या आहे. आणि यांचं जे तंत्र आहे विना नांगरणी मशागत तंत्र, विना मशागत तंत्र, याच्यामध्ये कसं आहे शेतीमध्ये आपल्याला नांगरणं करायचं नाही आहे, डवरे हाकायचे नाही आहे. कारण हे सगळं मिळत नाही आपल्याला, हे वेळेवर योग्य वेळी मिळत नाही. त्याच्यामुळे मग यांच्या शेतांचे आम्ही व्हिडिओज पाहिले, त्याच्यामध्ये एकदम तण वाढलेलं होतं. तरी पण यांनी तण व्यवस्थापन केलं. म्हणजे तणावर ते तण कापून तेच मल्चिंग सारखं वापरलं. ही खूप मोठी उपलब्धी आहे. जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवायच्या करता या साध्या साध्या सोप्या पद्धती यांनी वापरल्या. म्हणजे त्याच्यामुळे त्याचं मल्चिंग तयार झालं, बाष्पीभवन कमी झालं,
त्याच तणाचे अवशेष खालती मुळं कुजल्यामुळे त्या पोरस झाली जमीन. म्हणजे जे आपण डवऱ्याने होतं, डवरा मारल्याबरोबर कसं एकदम पीक तरारून येतं, ते ऑटोमॅटिकली त्यांचं तरारतं. आणि हे सगळं बिना खर्चाने होऊन आलं. सर्वात महत्वाचं म्हणजे बिना खर्चाने होऊन आलं. जर कमी खर्चामध्ये हे सगळं होत असेल, बिना खर्च हा अगदी नाही म्हणता येणार, कारण पेट्रोल वगैरे तुम्हाला ग्रास कटरला लागेलच, पण कमी खर्चामध्ये हे सगळं होऊन आलं. आणि आजची ही गरज आहे की तुम्ही पैसे वाचवले म्हणजे तुम्ही पैसे कमावले. नाही आता इथपर्यंत सर ठीक आहे. मला एक सांगा, आता मार्च एप्रिल झाला की आपल्या इकडची ना उलंगवळी लागते. उलंगवळी लागली, मिल्क लागायच्या आधी आपण म्हणतो मा वावरात आलं का म्हणजे काय म्हणतात त्याला, हे झालं नाही ते झालं नाही. आता मी की नाही मला भाषा आता मी जास्त सोडली की नाही, पण आपल्याला सुचतच नाही ना. तुम्ही हे सांगून राहिले की एका वर्षात तुम्ही समजा बेड पडले, तुम्ही 4-5 वर्ष लोक बेड राहतात. हे राजे डबल तेच की आपल्या की डोसक्यात उतरून नाही राहिला ना. तोच प्रॉब्लेम आहे ना. हे साहेबांना आज इथे बोलवायचं मागचं कारणच ते होतं की आता ही वेळ आहे लोकांजवळ, ज्यांनी या विचारावर इम्प्लिमेंटेशन केलं, आता वेळ आहे. कारण आता कसं बेड पाडून ठेवले तर होऊ शकतात ते 2 वर्ष 3 वर्ष जरी वापरले तर आज तेवढा खर्च वाचेल ना. आज बाहेरनं ट्रॅक्टर बोलवणे, बाहेरचा जनरली सगळ्यांकडे ट्रॅक्टर नसतात, बाहेरनं ट्रॅक्टर बोलवणे, त्याच्यावर खर्च करणे, मग निंदण करणे, निंदणाकरता बाया माणसं सांगणे, मजूर सांगणे, हे सगळं कामच कमी होऊन आलं ना तुमचं. ह्या पद्धतीने जर का तुम्ही केलं, शून्य मशागत तंत्र, विना नांगरणी तंत्राने तुम्ही केलं, तर हे तुमचे 3 वर्षाकरता जरी सलग पैसे वाचले तर तुमचे खूप पैसे वाचतात. आणि मुख्य म्हणजे तुमचं जमिनीचं आरोग्य तुम्ही चांगलं करताय, जे आपण सगळेजण विसरूनच आलो. आपण फक्त आपले खिसे कसे भरतील हे विचार करून आलो, आपल्याला उत्पन्न कसं वाढेल, कारण आपला जो बाजार आपल्या हातात नाही. बाजाराच्या किमती आपण व्हेरिएशन त्याचं आपण रोखू शकत नाही. पाऊस पर्जन्यमानावर आपला भरोसा नाही, कधी काय एखाद्या वेळेला जास्त होतो, एखाद्या वेळेला कमी होतो. त्यामुळे आपल्या हातात काय आहे, तर आपल्याला थोडंसं चांगलं आपलं उत्पन्न राहावं आणि जे शाश्वत राहावं. कारण खतही पुढे पुढे घेणं, जसं मगाशी यांनी सांगितलं की तुम्ही जर का खताच्या पोत्यावरचं अनुदान वाचलं तर ते अनुदान समजा सरकारने भविष्यात गायब केलं आणि ते अनुदान जर का ऍड होऊन खताचे पोते आले तर आपण विकतच नाही घेऊ शकत साधारण कास्तकार. म्हणजे सरकार देऊन आली मदत, हे तेवढंच खरं आहे, पण हे परवडणारं नाही आहे. मग आपलं जमीन समृद्ध कशी होणार, जमीन सुपीक कशी होणार. तुम्ही कधी आमच्याकडे आले तर आम्ही घरी दाखवू तुम्हाला किंवा आमच्या शेतावर दाखवू. आम्ही कुठलंही कुटार किंवा कुठलंही दसकट फेकत नाही, ते शेतात फेकून देतो, कुजू देतो जागेवर, ते काही होत नाही त्यांनी. आणि म्हणजे लोक म्हणतात आम्हाला डवरे मारताना ते मध्ये येईल तुमच्या, साहेब झाडं खराब होतील, काही होत नाही. ते 4-5 महिन्यामध्ये ते सगळं कुजून मातीमोल होतं. जागेवर ते धसकट कुजवणं हे महत्वाचं आहे. हे यांचं त्याच्या मागचा यांचा सांगायचा अर्थ आहे आणि आम्ही तोच प्रयत्न करतोय. आता हे यावर्षी यांचं मार्गदर्शन केलं, मी 2-4 वर्षापर्यंत त्यांना फॉलो करतोय, पण हिंमत माझीही नव्हती होत. खोटं कशाला बोला, कारण आपला तो रेशो बसला पाहिजे, कमाई झाली पाहिजे. कमाई झाली तरच मग आपल्याला पुन्हा त्याच्यावर लावता येईल ना. आम्ही पूर्णपणे कास्तकार नाही, आम्ही इन्व्हेस्टरच आहे. इन्व्हेस्टर काही प्रमाणात आणि काही प्रमाणात कास्तकार, कारण रोज सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत शेतात जातो, त्यामुळे नॅचरली आम्ही कास्तकारच आहोत. पण आम्ही हेही पाहतो की याचं सांगड कशी बसवता येईल, म्हणजे पैसेही मिळाले पाहिजे, जमिनीचं आरोग्य सुधारलं पाहिजे, हा प्रयत्न त्याच्यात आहे. म्हणून माझं एक म्हणजे ही कळकळ होती की बा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तंत्रज्ञान गेलं पाहिजे. आता सहज शक्य झालं तर आपण 15-1 तारखेपर्यंत जर का काही पुन्हा आपल्याला चान्स मिळाला तर आपण अचलपूर भागामध्ये आपल्या आमदार साहेबांच्या सहयोगाने एखादा तिथल्या कास्तकारांकरता आपण हा कार्यक्रम करू. कारण ह्या लोकांनी जर का इम्प्लिमेंट केलं तर लोकांचे फायदेच फायदे आहे आणि लोकांचे पैसे वाचले, लोकांची कमाई वाढली तर चांगलाच गोष्ट आहे ना. कास्तकारांकरता हे व्हावं ही मनापासून इच्छा आहे. तर शून्य मशागत शेतीसाठी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर या ठिकाणी श्री दीपक जोशी सरचा एक कार्यक्रम झाला. शून्य मशागत शेती आपल्या डोक्यात घुसत असली पण तरी शून्य मशागत शेतीसाठी त्या सरचा खास नंबर दिलेला आहे. सरचं फेसबुक पेज आहे, सुप्रसिद्ध फेसबुक पेज आहे, सुप्रसिद्ध युट्यूब चॅनल त्याचा आहे. तुम्हाला जर त्याच्यासोबत काही चर्चा करायची असेल तर त्याचा क्रमांक खाली दिला आहे, तुम्ही नक्की त्याला फोन करून की नाही तुमच्या मनात जर मयमय येशील ना ते मयमय काढू शकता.